श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करून श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा, ज्या वेळेला कश्यप मुनींपासून दितीला गर्भधारणा झाली त्यावेळेला कश्यप मुनींची स्वारी म्हणतीये, हे दिती, तू अवेळी जी वेळ भगवंताचं भजन करण्याची होती त्यावेळेला उपभोग मागितलास. त्यामुळे तुझ्यापासून निर्माण होणारी संतती ही अविचारी असेल, अधर्मी असेल, जी जीवनामध्ये पापाचा संचय करेल, कुकर्म करेल, चांगल्या व्यक्तींना त्रास देईल. हे सांगितलं कारण ती वेळ भोगाची नव्हतीच ना मंडळी. मनुष्य जन्मामध्ये आलोय ना, तर मनुष्य जन्मामध्ये आल्यावरती काही नीती, मूल्य, काही जीवनामध्ये तत्व पालन करणं गरजेचीच गोष्ट आहे. हे जर काही मनुष्य योनीमध्ये जन्माला येऊन आपण केलं नाही तर मनुष्य आणि पशूंमध्ये तसा फरक काही नाही. मला सांगा, बाकी अवयव तर सगळे सारखेच आहेत. हात, पाय, कान, नाक, डोळे कमी जास्त एवढंच महत्त्वाचं आहे. बाकी तर सगळं आहेच, पण मनुष्य जन्मामध्ये सारासार विचार करण्याची बुद्धी माणसाला दिली आहे. त्या बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. हे जर केलं नाही, एषाम न विद्या, मनुष्य जन्मामध्ये जन्माला येऊन जर विद्या प्राप्त केली नाही, एषाम न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मः. मनुष्य जन्मामध्ये येऊन विद्या नाही, तप नाही, दान नाही, ज्ञानप्राप्ती नाही, शील नाही, सद्गुणांची साधना नाही, धर्माचं आचरण नाही, काहीच जर प्राप्त केलं नाही तर मग नुसतं जन्माला माणूस आला पण तो माणूस आहे का? नाही. ते मर्त्यलोके भूमिभारभूता, ते मृत्यू लोकावरती जन्माला आलेले भाररूप पशूच आहेत. मनुष्य रूपेन मृगाश्चरन्ति, मनुष्याचं रूप आहे पण प्राणी जसं वागतात तसंच त्यांचं जीवन आहे. मग काहीतरी जीवनामध्ये धर्माचं आचरण असलंच पाहिजे. म्हणून महर्षी म्हणतायत की बाई, अगं तू खरं म्हणजे 4 चांगल्या गोष्टी प्राप्त करून घेऊ शकत होती, पण नाही. मग तुला होणारे मुलं अधर्मी असतील. हे ऐकल्यावरती तिला वाईट वाटलं. त्यानंतर मुनींनी पुन्हा तिला जेव्हा त्याचा पश्चाताप झाला तेव्हा सांगितलं पण की तुझ्या पोटी नाही तुझे मुलं चांगले निघाले तरी तुझा नातू हा भगवत भक्त होईल. हे ऐकल्यावरती तिला बरं वाटलं. त्यानंतर प्राजापत्यंतु तत्तेज परतेजो हनं दितिः दधार वर्षाणि शतं शंकमानासुरार्दनात. आपल्या पुत्रांपासून देवांना कष्ट होऊ नये म्हणून दितीने दुसऱ्यांच्या तेजाचा नाश करणारे कश्यपांचे ते तेज 100 वर्ष आपल्या उदरामध्ये साठवलं. त्या मुलांना तिने उदरामध्ये 100 वर्ष आपल्या गर्भावस्थेतच ठेवलं. मैत्रेय म्हणतायत, विदुरा, ज्या वेळेला तिच्या गर्भामध्ये 100 वर्ष मुलं राहिले ना, त्या गर्भस्थ तेजामुळे जगातील सूर्यादिकांचा प्रकाश क्षीण व्हायला लागला. इंद्रादी लोकपालही तेजोहीन झाले. तेव्हा सगळेजण ब्रह्मदेवाकडे गेले. घडलेला सगळा प्रकार ब्रह्मदेवांना सांगितला. हात जोडून प्रार्थना केली, हे भूमन, या अंधकारामुळे दिवस आणि रात्र कळेनासं झालंय. म्हणून लोकांची सर्व कर्म थांबली आहेत. त्यामुळे ते दुःखी झालेत. त्यांचं कल्याण करा आणि शरण आलेल्या आमच्याकडे अपार दयादृष्टीने बघा, काहीतरी करा. देवा, अहो
इंधनात पडल्यामुळे ज्याप्रमाणे आग वाढतच जाते ना, त्याप्रमाणे कश्यपांच्या वीर्याने स्थापित झालेला हा दितीचा गर्भ सर्व दिशांचा अंधकार दिवसेंदिवस वाढवत चाललेला आहे. अशी प्रार्थना ब्रह्मदेवांना केल्या गेली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तुम्हाला सांगू का मुनींनो, देवांनो, अहो जेव्हा तुमचे पूर्वज असलेले माझे मानसपुत्र सनकादिक लोकांबद्दलच्या आसक्तीचा त्याग करून सर्व लोकांमध्ये आकाशमार्गाने भ्रमण करीत होते, एक दिवस त्यांच्या मनामध्ये आलं आपण वैकुंठामध्ये जावं. जेव्हा त्यांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली, तेव्हा ते चारही मुनी शुद्ध सत्वमय भगवान विष्णूंच्या सर्व लोकांना वंदनीय असलेल्या वैकुंठधामापर्यंत पोहोचले. जेव्हा सनकादिक मुनी विश्वगुरु श्रीहरींचे निवासस्थान त्रैलोक्याला वंदनीय आणि श्रेष्ठ देवांच्या अलौकिक विमानांनी विभूषित अशा त्या परमदिव्य आणि अद्भुत वैकुंठधामाला आपल्या योगमायेच्या बलाने पोहोचले, तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांना आता भगवंताच्या भेटीची ओढ लागली. भगवत दर्शनाच्या लालसेने अन्य दर्शनीय वस्तूंची उपेक्षा करीत वैकुंठधामाचे 6 तटांचे दरवाजे ओलांडून ते 7व्या दरवाजाजवळ पोहोचले, तेव्हा तेथे त्यांना हातात गदा घेतलेले एकाच वयाचे 2 देव दृष्टीला पडले. ते बाजूबंद, कुंडले, किरीट इत्यादी अनेक मौल्यवान दागिन्यांनी विभूषित होते. त्या दोघांकडे दुर्लक्ष करून त्यांनी 7वा दरवाजा ओलांडला. मुनींनी 7वा दरवाजा ओलांडला त्यावेळेला त्या द्वारपालांनी या चारही मुनींना अडवलं. मुनींना ते आवडलं नाही, कारण त्यांनी मुनींकडे बघून ज्या प्रकारे मुनींची अवहेलना केली ते बघून मुनींचा क्रोध अनावर झाला. मुनींनी पाहिलं, अरे द्वारपालांनो, जे लोक भगवंताची महान सेवा करून त्या प्रभावाने या लोकाची प्राप्ती करून घेऊन येथे निवास करतात, ते तर भगवंताच्या सारखेच समदर्शी असतात. मग तुम्ही दोघं त्यांच्यापैकी असून स्वभावात एवढी विषमता का बरं तुमच्या? भगवंत तर परम शांत स्वभावाचे आहेत, त्यांचा कुणाशीही विरोध नाही. तर मग ज्याविषयी संशय घ्यावा असा येथे कोण असणार? तुम्ही स्वतः संशयी आहात, म्हणून आपल्याप्रमाणे दुसऱ्यांवर संशय घेत आहात. का बरं आम्हाला अडवलंत? आता त्यांनी बघितलं, ते आम्हाला माहिती नाही, आम्ही तुम्हाला आज जाऊ देणार नाही. हे ऐकल्यावरती चारही मुनींचा संताप अनावर झाला. आपण त्या भगवान वैकुंठनाथांचे पार्षद आहात, परंतु तुम्ही अत्यंत मंदबुद्धी आहात, म्हणून तुमचे कल्याण करण्यासाठी आम्ही तुमच्या अपराधाला योग्य असा दंड देण्याचा विचार करत आहोत, असं म्हणून त्या मुनींनी या दोन्हीही द्वारपालांना शाप दिला. काय शाप दिला? तुम्ही या वैकुंठ लोकातून निघून त्या पापमय योनीत जा, जिथे काम, क्रोध आणि लोभ हे प्राण्यांचे 3 शत्रू निवास करतात. असा सनकादिकांनी शाप दिला. शापवाणी ऐकली, भगवंत त्या ठिकाणी आले. मंडळी, साधूजनांचे हृदयस्थ असणारे भगवान कमलनाभ यांना आपल्या द्वारपालांनी सनकादी साधूंचा अनादर केलेला समजला, तेव्हा परमहंस मुनिजन ज्यांच्या शोध घेत असतात अशा पायांनी चालत लक्ष्मीसह भगवान त्या ठिकाणी आले. सनकादिकांनी देवाला आलेलं पाहिलं, इतका आनंद झाला, भगवंताला साष्टांग दंडवत घातला. दंडवत घालून घडलेला प्रकार सांगितला. मंडळी, अहो भगवंतसुद्धा संत, साधू, महापुरुष सगळ्यांचा आदर करणारा भगवंतानी पाहिलं, हे मुनींनो, माझ्या या सेवकांनी माझे मनोगत न समजल्याने आपला अवमान केला. माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपण कृपा करून यांचा हा शिक्षेचा कालावधी लवकर संपवा आणि आपल्या अपराधाला अनुसरून तात्काळ अधमगतीचा भोग घेऊन ते लवकर माझ्याकडे येतील असा त्यांना आशीर्वाद द्या. मुनींनो, आपण यांना जो शाप दिलाय तो माझ्या प्रेरणेनेच असे समजा. आता यांना लवकरच दैत्य योनी प्राप्त होईल आणि त्या योनीतून क्रोधवेशाने वाढलेल्या एकाग्रतेमुळे ते माझ्याशी युक्त होऊन पुन्हा लवकर माझ्याकडे येतील असाही आशीर्वाद त्यांना द्या. शुकाचार्य सांगतायत, राजा, जेव्हा या ब्रह्मशापामुळे ते देवश्रेष्ठ जय विजय त्या निवारता न येणाऱ्या ब्रह्मशापाच्या योगाने भगवत धामातच निस्तेज होऊन त्यांचा गर्व गळून पडला, जेव्हा ते वैकुंठ लोकातून खाली येऊ लागले, तेव्हा
तेथे श्रेष्ठ प्रासादात बसलेल्या वैकुंठवासियांमध्ये मोठा हाहाकार उडाला. यावेळी दितीच्या गर्भात जे कश्यपांचे उग्र तेज आहे, त्या भगवंताच्या त्या थोर पार्षदांनी त्याच्यात प्रवेश केला. त्या जुळ्या असुरांच्या तेजामुळे तुम्हा सर्वांचे तेज फिके पडले आहेत. यावेळी भगवंतांनाच असे करावयाचे आहे, असे ब्रह्मदेवांनी देवांना सांगितले. आणि देवांनो, तुम्ही जी प्रार्थना करतायत ना, की तेच गर्भ आता सध्या या दितीच्या पोटामध्ये वाढलेले आहेत. जेव्हा ही सगळी घटना देवांनी ऐकली, मैत्रेय म्हणाले, विदुरा, ब्रह्मदेवांनी सांगितल्यानंतर देवांना अंधार होण्याचं योग्य कारण समजलं आणि त्यांच्या शंकेचं निवारण झालं. नंतर ते सर्वजण स्वर्गात परत आले. इकडे दितीला आपल्या पतींनी सांगितल्याप्रमाणे पुत्रांकडून लोकांना उपद्रव होईल अशी शंका होती. तिने 100 वर्ष आपल्या पोटामध्ये ते गर्भ सांभाळले. पण एक दिवस त्या साध्वीने जुळ्या पुत्रांना जन्म दिला. त्यांच्या जन्माच्या वेळी स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षात अनेक अपशकुन झाले. त्यामुळे लोक अत्यंत भयभीत झाले. जिकडे तिकडे फक्त आणि फक्त दुःखमय वातावरण निर्माण झालं. किती वर्णन करावं, या पृथ्वीवर सगळीकडे हाहाकार माजला. ते दोन्हीही आदिदैत्य जन्मानंतर लगेच आपल्या पोलादासारख्या कठीण शरीराने मोठमोठे होत जाऊन विशाल पर्वतासारखे झाले. त्यांचा पूर्वीचा पराक्रमही प्रगट झाला. ते इतके उंच होते की त्यांच्या सुवर्णमय मुकुटांचे टोक स्वर्गाला स्पर्श करीत होते आणि त्यांच्या विशाल शरीरामुळे सर्व दिशा आच्छादित झाल्या होत्या. त्यांच्या दंडांमध्ये सोन्याचे बाजूबंद चमचमीत होते. ते जेव्हा पृथ्वीवर एक एक पाऊल ठेवित होते त्यावेळेला भूकंप जाणवत होता आणि ते जेव्हा उठून उभे राहत तेव्हा त्यांच्या चमकणाऱ्या कमरपट्ट्याने सूर्यही निस्तेज वाटायला लागला. ते दोघंही जुळे होते. प्रजापती कश्यपांनी त्यांचं नामकरण केलं. त्यांच्यातील जो स्वतःच्या वीर्याने दितीच्या गर्भामध्ये प्रथम स्थापित झाला त्याचं नाव हिरण्यकशिपू ठेवलं आणि दितीच्या उदरातून प्रथम जो बाहेर आला त्याचं नाव हिरण्याक्ष ठेवलं. दोघांनीही आपल्या पराक्रमाने सगळ्या देवांना भयभीत करून सोडलं. पृथ्वी, आकाश, पाताळ सगळीकडे एकच एक हाहाकार माजला. यांच्या त्रासाने सगळेजण कंटाळले आणि त्यातला जो हिरण्याक्ष होता, या हिरण्याक्षाने पृथ्वी आपल्या ताब्यात घ्यायची म्हणून या पृथ्वीला रसातळामध्ये नेऊन ठेवलं होतं. ज्या वेळेला भगवंतानी वराहरूप धारण केलं, जेव्हा मनु आणि शतरूपा यांना प्रजेची उत्पत्ती करण्यासाठी म्हणून पृथ्वीवर यायचं होतं, ती पृथ्वी रसातळाला होती. तिला बाहेर काढण्यासाठी भगवंतानी वराहरूप धारण केलं. वराहरूपामध्ये भगवंत त्या पृथ्वीला घेऊन वरती यायला लागले. त्यावेळेला या हिरण्याक्षाने त्यांना अडवलं. त्यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं. आपल्याला माहिती आहे, त्या ठिकाणी हिरण्याक्षाचा वध भगवंतानी केला. आपल्या भावाचा वध केलेला जेव्हा कळालं तेव्हा या हिरण्यकश्यपूने हरींना आपलं वैरी मानलं. तेव्हापासनं हरींना आपल्याला पराभूत करायचं आहे, हरींना त्रास द्यायचा आहे, भगवंतावरती आपली सत्ता गाजवायची, या हेतूने या हिरण्यकश्यपूने सुद्धा ब्रह्मदेवाची खूप मोठी दिव्य अशी 10,000 वर्ष उपासना केली, तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं. ब्रह्मदेवांकडनं वरप्राप्ती करून घेतली. वरप्राप्तीनंतर त्यांनीही भगवंताशी अनेक प्रकारे वैरत्व स्वीकारलं. त्याची एक दिव्य कथा मुनींनो आपल्याला ऐकायची आहे. पण तत्पूर्वी जेव्हा या पृथ्वीला बाहेर काढल्या गेलं तेव्हा मनु आणि शतरूपा यांच्या साह्याने भगवंतानी प्रजेची उत्पत्ती वाढवून या सृष्टीचा कशा प्रकारे विस्तार केला, काय काय घटना घडल्या, त्या घटना घडत असताना भगवंताच्या दिव्य अनेक अवतारांच्या कशा कशा प्रकारे दिव्य कथा सांगितल्या गेल्या, त्या सगळ्या कथा राजा परीक्षितला स्वतः शुकदेवांनी सांगितल्या, मैत्रेयांनी विदुर काकाला सांगितल्या. त्या सगळ्या कथा आपल्याला चिंतन करायच्या,
या सर्व कथा श्रवण करायच्या आणि भगवंताच्या अवताराने सृष्टीचा भूभार कशा प्रकारे हरण केला, या सृष्टीवरती भगवंतानी अनेक रूप धारण करून सद्भक्तांचं रक्षण कशा प्रकारे केलं, दुष्टांचा नाश कशा प्रकारे केला आणि भगवंताच्या दिव्य लीलांनी भगवान व्यासांना कशा प्रकारे आनंद दिला, एकेका भागामध्ये हा कथाभाग श्रवण करायचा आहे. महत्त्वाची एक सूचना, उद्यापासून शारदीय नवरात्राला सुरुवात होतीये. आपल्या कुलदेवते प्रीत्यर्थ फोटोला, यंत्राला किंवा भगवतीच्या एखाद्या प्रतीकाला 9 दिवस 9 प्रकारे विविध फुलांचं अर्चन करण्यासाठी आपण रोज सकाळी 6 वाजता छोटासा पूजाविधीचा भाग प्रसारित करणार आहोत आणि आपला दैनंदिन श्रीमद भागवत कथेचा भाग सकाळी ठीक 9 वाजता प्रसारित करणार आहोत. नवरात्राचे 9 दिवस श्रीमद भागवत कथेचा भाग सकाळी 9 वाजता प्रसारित होईल आणि विविध अर्चनाचा भाग हा सकाळी 6 वाजता प्रसारित होईल. सगळ्या पूजेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा, भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा आणि काही अडचण असेल तर आमच्या 98 60 78 29 89 या व्हॉट्सॲप क्रमांकावर फक्त मेसेजद्वारे संपर्क साधा. जय जय रघुवीर समर्थ.